कितीही मोडतो कधीही चुकतो कधी तो चालतो तरीही वेड लावतो हा भूल पाडतो हा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा शब्दांचे बांध सारे कोसळून जाती फूल पाखरा परी हलणारी नाती ओळखीचे हात जरी निसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले काळोखात टिमटिमतो आशेचा दिवा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा. अगं पण या सगळ्या गोष्टी घडत असताना तुझा तो शैलेश कुठे आहे? अगं त्याची तुझी भेट तरी होते की नाही? त्याला विश्वासात घेऊन हे सगळं सांगावं असं नाही वाटत तुला? खूप सरळ आहे तो मॅडम. त्याला हे सगळं कळलं ना तर सरळ हल्ला करेल सगळ्यांवर आणि तसं होणं सध्या मला योग्य नाही वाटत. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या बाबांची तब्येत बरी होणे. तुम्हाला फक्त ती नको आहे तर तिच्याबरोबर येणारे तिची इस्टेट तिचं श्रीधन हेही हवंय तुम्हाला. तुमच्या डोळ्यात ओळखलंय आम्ही ते. आप्पासाहेब सलाम. अहो काय परफेक्ट तुम्ही ओळखला तो. मित्र असणं ही माणसाची गरज आहे. मी सुद्धा तेच म्हणते. मित्र असणं ही माणसाची गरज आहे पण तुला कळतच नाहीये. मला कळत नाही म्हणजे? माझा मित्र फ्रेंड फिलॉसॉफर सगळं तूच आहेस शैलेश. तुझ्याशिवाय कोणीच नाहीये माझं. खरंच आय मीन इट. पण तुला कळतच नाहीये हे. मोहिनी शैलेश असाच भेटत राहशील मला रोज? खूप बरं वाटतं रे मला तुला भेटल्यावर. हे बघ मोहिनी मी खूप बिझी असतो. असा रोज वेळ घालवणं कसं शक्य होईल मला? नाही माझी दुसरी काहीच अपेक्षा नाही तुझ्याकडनं. दिवसातून मला थोडासा वेळ देत जा प्लीज. हा आणखीन एक दुसरा कोश तूच तयार केलेला. कसला दुसरा कोश? मला कळत नाहीये तू काय म्हणतोयस. हो आणि तूच तयार केलेल्या या दुसऱ्या कोशाचं नाव आहे शैलेश. काहीतरीच नाही, हा दुसरा कोश जास्त घातक आहे. कारण ह्या शैलेश कडून तू काहीतरी अपेक्षा करतेस ज्या पुऱ्या होणं अशक्य आहे. मग मला तुझा पेशंटच समज ना. तुझी फी देत जाईन मी. मोहिनी हा व्यवसाय मी फी साठी करतो असं वाटतं तुला? मग काय देऊ मी? म्हणजे तू मला तुझ्या व्हॅल्युएबल वेळेतला थोडासा वेळ देशील? बास नो मोर ड्रामा. मी देईन तुला वेळ. ओके? मला माहितीये शैलेश तू असा ओके ओके म्हणायला लागलास म्हणजे मी इथून निघून जावं असं वाटत असतं तुला. अगं तसं नाहीये पण डिस्पेन्सरीत पेशंट्सना अपॉइंटमेंट देऊन ठेवलेत ना. सॉरी आज अपॉइंटमेंट न घेता आले. उद्या प्रॉपर अपॉइंटमेंट घेऊन येईन डॉक्टर साहेब. उद्या? हो तूच म्हणालास ना रोज भेटशील म्हणून. रोज शक्य नाही होणार मोहिनी. बरोबर आहे. तिला भेटायचं असेल ना. आणि हे असलं काहीतरी वेड्यासारखं बोलणार असशील ना तर ओके नाही बोलणार बस. तुम्हारी हर कंडीशन हमें मंजूर है जाने मन. आणखी एक अट. तू काहीतरी काम करायलाच हवं. काम? आमच्या सिनियर सरनोबतांनी इतकं काम करून ठेवलंय की मला काही स्कोपच नाही. नाही मला मान्य आहे तुला काम करायची काहीही गरज नाही पण हेच तुझ्या एकटेपणाचं मुख्य कारण आहे हे तुझ्या लक्षात का येत नाही? एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. अरे बाप रे तुला भेटायचं म्हणजे प्रत्येक वेळेस मला लेक्चर ऐकावं लागणार. तर आता पुढची अपॉइंटमेंट कधी? डायरी बघून सांगतो. अंधार तू दिवसेंदिवस ना आणखी डेंजरस होत चाललीस. अरे हे सगळे रिस्की प्लॅन्स करायचं धाडस होतच कसं तुला? हे बघ शालिनी आपल्याला लग्न करायचं असेल ना तर काही ना काहीतरी धाडस करावंच लागणार. मग धाडस करायला तयार आहे ना मी. तुझ्या बरोबर पळून यायला तयार आहे. तू उभ्या करशील त्या झोपडीत संसार करायला तयार आहे. आणखी काय करायला हवंय मी तुला? हे बघ हे असले डायलॉग आहेत ना ते सिनेमा आणि नाटकातच बरे वाटतात. रिअल लाईफ मध्ये तुम्ही असं काही वागायला लागलात ना तर वाट लागते तुमची.
आणि मी माझी वाट लागू देणार नाही, आणि तुझी सुद्धा. अरे पण म्हणून मी माझ्या पप्पा मम्मींशी खोटं बोलायचं का रे? माझ्या पप्पांना जेव्हा खरं कळेल तेव्हा ते बोलणं देखील सोडून देतील माझ्याशी. आणि आपण पळून गेलो तर खूप खुश होतील ना. हे बघ, मी तुला शेवटचं विचारतोय, तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे की नाही? हा प्रश्न तू स्वतःला का नाही विचारत? हे बघ, विषय बदलू नकोस. एका शब्दात उत्तर दे की तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे की नाही. हा प्रश्न विचारण्याची ही वेळ आहे का? हो किंवा नाही. हो, येस. आता माझं तुझ्यावरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी मला अग्निपरीक्षा देण्याची गरज आहे का? ती पण द्यायला तयार आहे. मंदार, आय लव्ह यू. अरे माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. अरे तुझ्यावर प्रेम करण्याचं धाडस केलंय मी. आता तू जिथं नेशील तेच माझं भविष्य. हे शालिनी, अगं एवढा विश्वास आहे ना तुझा माझ्यावर, मग आता डोळे मिटून मी जेवढं सांगतो तेवढंच करत जा. हे बघ मंदार, तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे. पण तू मला जे सांगतोयस ना ते तुला माझ्याकडून कुणीतरी करून घ्यायला सांगितलंय. ओके, कुणीतरी म्हणजे भगवंतराव सरनौबत यांनी सांगितलीये. कल्पना कुणी सांगितली त्यापेक्षा ती कशी आहे हे महत्वाचं नाही का? हे बघ मंदार, कुठल्याच बायकोला आपल्या नवऱ्यानं दुसऱ्याच्या डोक्याने चाललेलं आवडत नाही. म्हणजे तुला ही कल्पना मान्य नाही? मुळीच नाही. म्हणजे मी तुझ्या पप्पा मम्मींना एका मोठ्या घराण्यातला आहे हे असं खोटं सांगितलेलं तुला आवडणार नाही? अजिबात आवडणार नाही. पण आपलं लग्न तुझ्या पप्पा मम्मींच्या सहमतीने वाजत गाजत व्हावं असं नाही का वाटत तुला? खूप वाटतं पण ते शक्य नाहीये. ओके देन, बाय. अरे मंदार, अरे ओढलावी जीवा हा बाबा, बोला बोला ना, काय बोलायचंय? मी एकदम मस्त आहे. तुमच्या भाषेत एकदम फिट. शपथ. काय झालं? हे सिटी हॉस्पिटल आहे, इथे काम करते मी. किती वेळा तुम्हाला बोलवलं होतं मी? किती वेळा सांगितलं तुमची मुलगी कुठे काम करता, किमान बघायला तरी या. पण तुम्ही नाही, आणि बघायला आलात तर असे. त्रास. तुम्ही माझी काळजी करू नका सारखी. मला काहीही त्रास होत नाहीये. तुम्ही लवकर बरे व्हा ना बाबा. मला कंटाळा आला आता. इथे काम करून करून कंटाळा आला की तुमच्याशी येऊन बोलायची सवय आहे मला. आपल्या दोघांचे किती वेगवेगळे विषय आहेत बोलायचे, ते इथे बाकी कोणाशी नाही शेअर करू शकत मी. तुमच्याशी कितीतरी बोलायचं साठवून ठेवलंय मी. शेवटी राहावलं नाही ना की मी स्वतःशीच बोलते. पण बाबा, असं आपापल्याशी बोलून समाधान नाही होत. आणि एवढे दिवस तुम्ही ऐकताय की नाही हेही कळायचं नाही. कंटाळा यायचा मला. मी काळजी करू नको, मुळीच करत नाही. बाबा किती प्रश्न विचारताय, देते सगळ्यांची उत्तरं देते. नाही म्हणजे बरोबर आहे तुमचं, तुम्हाला सगळ्या गोष्टींची कल्पना असायला हवी. बाबा, तुमचं एक ऑपरेशन झालंय आणि ते 100% सक्सेसफुल आहे.
तुम्हाला लवकरच बोलता येणार आहे, चालता येणार आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार नाही. सगळं तुमच्या मनासारखं होईल. फक्त त्यासाठी तुम्ही मनापासून ठरवलं पाहिजे. मनापासून जिद्द करायला पाहिजे. तरच हे सगळं शक्य होईल आणि सगळं एकदम लवकर लवकर होईल. मी नाही देणार माझा हात तुमच्या हातात. अशा खाणाखुणा नाही चालणार आता. तुम्ही बोला तोंडाने. तुम्ही खाणाखुणाच करून सगळं सांगता, बोलण्याचा प्रयत्नच करत नाही. बोला ना बाबा, प्लीज करा ना प्रयत्न. काय म्हणताय तुम्ही बाबा? अहो बोला ना. बाबा 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 परत एकदा बोला ना प्लीज. हा एकदा परत प्रयत्न करा. काय फालतूगिरी चालली. हॅलो मंदार, फोन ठेवू नकोस प्लीज. मला बोलायचंय तुझ्याशी. बोल. मंदार, नको ना रे असा तुटकपणे बोलू माझ्याशी. आणि आज सकाळी कॅन्टीनला का नाही आला नेहमीसारखा? नाही आलो, कामं होती. काम माझ्यापेक्षाही महत्वाचं होतं का? हो, तुझ्यापेक्षाही खूप महत्वाची कामं होती. असं का बोलतोयस तू माझ्याशी? ओके, आय एम सॉरी. इट्स ओके. अजून काय काम होतं का? हे बघ, मी आता एका महत्वाच्या मीटिंग मध्ये आहे, सो प्लीज. कोणत्याही मीटिंग मध्ये नाहीयेस तू. खोटं बोलतोयस तू माझ्याशी. एक तर सकाळपासून फोन उचलत नाहीस माझा, आणि आता उचललायस तर इतक्या रूडली बोलतोयस माझ्याशी. शालिनी, खरं सांगू का, मला आता असं वाटायला लागलंय की आपलं दोघांचं एकमेकांशी नाही जमू शकत. असं अचानक कसं वाटायला लागलं तुला? मी तुझी एक गोष्ट ऐकली नाही म्हणून? किती डॉमिनेटिंग नेचरचा आहेस रे तू. ओढलावी जीवा. मी तुझी एक गोष्ट ऐकली नाही म्हणून? किती डॉमिनेटिंग नेचरचा आहेस रे तू. हे बघ, मी आपल्या दोघांबद्दल जे काही प्लॅन सांगतोय त्याचं हे एक बेसिक आहे की आपल्या दोघांमध्ये जबरदस्त एक वाक्यता असली पाहिजे. आणि तेच जर का होत नसेल तर आपल्याबद्दल मी जे काही प्लॅन्स आखतोय त्याला काहीच अर्थ राहत नाही ना. मग आपण एकमेकांना भेटायचं काय आणि एकमेकांशी बोलायचं काय? वाद घालत बसायचे नुसते, एकमेकांची डोकी खात बसायचं. ए सॉरी हा, हे बघ, असा टाइमपास करण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. सो बेटर वे आपण एकमेकांना विसरूया. हा म्हणजे तुलाही असं वाटायला नको ना की मी सारखा तुला डॉमिनेट करतोय. मला सतत याचं ऐकावं लागतंय आणि मलाही तुझ्याबरोबर सारखं वाद घालून बोर व्हायला नको ना. मंदार, आता तुला माझ्याशी बोलणं म्हणजे बोर व्हायला लागलंय का?
किती बदललायस रे तू. आय जस्ट कांट बिलीव्ह इट. माझ्याशी हसत खेळत वागणारा, मी चिडले तर माझी समजूत काढणारा माझा मंदार आज इतका रुडली कसा काय बोलू शकतो माझ्याशी. हे बघ, कारण आज तशी वेळ आली आहे शालिनी. गंमत जम्मत आता खूप झाली हा. आणि अशा फेज मध्ये आपल्या दोघांची मतं वेगवेगळी असणं मला परवडण्यासारखं नाहीये. सो प्लीज. मंदार, हे काय मला तुला लावलंयस तू. अरे आपण दोघे एकमेकांपासून वेगळे आहोत का. आपण दोघं एक आहोत असा कालपर्यंत माझाही गैरसमज होता. पण काल बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आल्या. त्यामुळे आता मला माझ्या भविष्याचा विचार करणं फार महत्वाचं आहे शालिनी. काय बोलतोयस तू मंदार. काय लक्षात आलं तुझ्या. हे बघ शालिनी, रागवू नकोस. पण तू जेवढं दाखवतेस तेवढ्या मोठ्या मनाची नाहीये. आतून तू तुझ्या बापजादांच्याच विचारांची आहेस. वर करणे मी तुला हवाय, पण तुला आणि तुझ्या आई बाबांना म्हणजेच तुझ्या मम्मी पप्पांना तुमच्याच घराण्यातला मुलगा हवाय. हेही आतून तुला कुठेतरी मान्य आहे. त्यांना दुखावून तुला तुझ्या आयुष्यात काहीच करायचं नाहीये ना. एक मिनिट मंदार, तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मला माझ्या आई वडिलांना फसवून काही करायचं नाहीये. अगं, हे नुसते शब्दांचे खेळ झाले शालिनी. अगं, फसवून काय आणि दुखावून काय. थोडक्यात काय, माझ्यापेक्षा तुला तुझे मम्मी पप्पा जास्त महत्वाचे वाटतात. मंदार, अरे अशी कंपॅरिझन कशी काय होऊ शकते. ते जन्मदाते आहेत माझे. ओके, मी समजू शकते की त्यांचे विचार तुम्हाला आउटडेटेड वाटू शकतात. अरे पण ज्या प्रकारच्या वातावरणात ते वाढले त्या वातावरणाची तू कल्पना करू शकतोस ना. हे बघ शालिनी, तुझे मम्मी पप्पा कुठल्या वातावरणात वाढले याची मला म्हणजे माझ्यासारख्या तफल्लक किंवा मध्यमवर्गीय मुलाला काय कल्पना असणार. मी ती कल्पनाच करू शकत नाही ना. म्हणूनच मला माझा वेगळा विचार करणं भाग आहे शालिनी. तू ना फक्त तुझ्यापुरता विचार करतोयस मंदार. अरे माझं काय होईल याचा विचारही नाही येत का रे तुझ्या मनात. आय लव्ह यू मंदार. आय लव्ह यू लाईक एनिथिंग. तुझ्याशिवाय जगण्याची मी कल्पनाच नाही करू शकत रे. सॉरी, असा माझाही कालपर्यंत तुझ्याबद्दल गैरसमज होता की तुझं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. पण काल तुझ्या एकंदरीत ॲटिट्यूड वरून मला कल्पना आली की असं काही एक नाहीये. ऍक्च्युली माझ्यावर प्रेम करणं हा तुझ्या दृष्टीने एक नवाबी शौक आहे, है ना. तुझी लहर आहे तोपर्यंत तू हा शौक करत राहणार आणि मी तुझी लहर फिरायची वाट बघू शकत नाही शालिनी. मंदार, मंदार, अरे तू काय बोलतोयस. कसला ऍटिट्यूड दाखवला तुला मी. अरे असं काही नाहीये मंदार. प्लीज बिलीव्ह मी. एक मिनिट, मला माझं बोलणं पूर्ण करू दे. आता यातून होतंय काय की तुझ्या दृष्टीने मी म्हणजे एक खेळणं होतं. हवा तेवढा वेळ खेळायचं आणि कंटाळा आला की द्यायचं टाकून. यानं तुझ्यासारख्या प्रिन्सेसच्या आयुष्यात काही एक फरक पडणार नाही शालिनी. अगं, तुला माझ्यासारखे शेकडो खेळणे मिळतील. माझ्यासारख्या माणसाच्या आयुष्याची मात्र सेटल व्हायच्या आधीच वाट लागेल. हे बघ, आधीच माझं कुठल्याही धंद्यात काही केल्या बसतान बसत नाहीये. माझे सगळे उद्योग बघून माझी आई मला 12 पिंपळावरचा मुंज म्हणते. तुझ्या नादी लागून जर का मी फसलो तर माझी भटकती हुई आत्मा होऊन जाईल. त्यामुळे माय डिअर, झालं गेलं ते सगळं विसरून जा. हे मैं नहीं रहूंगा मगर मेरी दुआएं हमेशा तुम्हारे साथ रहेगी जाने मन. आणि चुकून जर माझ्याकडून काही चूक झाली तर मला माफ कर. गुड बाय. मंदार, मंदार, फोन ठेवू नकोस. माझी शपथ आहे तुला. अरे अरे मला विचार करायला थोडा वेळ तरी दे. हे बघ, आता विचार वगैरे करायला मी वेळ देऊ शकत नाही शालिनी. हा प्रश्न युद्ध पातळीवरच सोडवला तरच त्याला अर्थ आहे. मंदार, असं टेन्शन येईल असं बोलू नकोस रे प्लीज. मला खूप भीती वाटते. हे बघ, आपण करायला जायचो एक आणि व्हायचं भलतंच. हे बघ, रिस्क घेतल्याशिवाय काहीही होणार नाही. तुझ्यावर प्रेम करणं हीच माझ्यासारख्या मुलाच्या दृष्टीने मोठी रिस्क आहे. हा, आता तूही माझ्यासाठी थोडी रिस्क घेऊन बघ ना. हा, अर्थात म्हणजे तू मगाशी म्हटल्याप्रमाणे तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर. जबरदस्ती थोडी आहे. सोडून दे ना. मंदार, अरे पण हे सगळं खूप अवघड आहे रे. नाटक करणं इतकं सोपं नाहीये ते.
नाटकाचा प्रयोग झाला की विषय संपतो, पण इथे आपल्याला आयुष्यभर हे नाटक करावं लागणार आहे. आणि आणि बाकीचा विचार केलायस का तू? काय सांगणार आहेस त्यांना तू कुठल्या श्रीमंत घराण्यातला आहेस म्हणून? आणि ते खोलात शिरून आणखी चौकशी करायला लागले तर काय सांगणार आहेस त्यांना? काय उत्तर देणार आहेस त्यांना तू? हे बघ, मी सर्व गोष्टींचा विचार केलाय शालिनी. अगं पण तू मला बोलायला काही चान्सच दिला नाहीस. मुळात असं काही करायचं ही कल्पनाच तू धुडकावून दिलीस. मग पुढे काय बोलणार? हे बघ, अजूनही मला हे सगळं मान्य आहे असं नाही. मी फक्त तुला हे विचारते की हे सगळं कसं काय घडवून आणणार आहेस तू? हे बघ, हे सगळं घडवून आणणार ते आप्पासाहेब, म्हणजेच भगवंतराव सरनौबत. आपण फक्त त्यांच्या नाटकामधली पात्र असणार शालिनी. खरं तर त्यांचीच मला जास्त भीती वाटते. हे बघ शालिनी, विश्वास ठेव, सरनौबत हा माझ्या आयुष्यात मला भेटलेला परफेक्ट माणूस आहे. हे बघ, मला वाटतं तुमची एवढी जुनी ओळख असूनही तुम्ही सरनौबतांना अगदी नीट जवळून ओळखलेलं दिसत नाही. लक्ष्मीपुत्राची पट्टराणी होशील ग तू बाई. बस, नौटंकी पुरे. जे विचारले ना त्या प्रश्नाचं उत्तर दे. कोल्हापूर जिल्ह्यात खालच्या अंगाला एक गाव होतं एरंडोल म्हणून. त्या तिथल्या संस्थानिकाची ही राजकन्या. बाबा, ह्या माणसाला पाहिलंय तुम्ही? आहे एक ओळखीचाच आहे. तुम्ही मला हा फोटो बघून सांगा की हा माणूस तुम्हाला भेटला होता का?